गुड मॉर्निंग, सुप्रभात मंडळी. आपण आहोत आता श्रीनगर काश्मीरमध्ये आणि सकाळी सकाळीच आपण निघालेलो आहोत एशियाज लार्जेस्ट टुलिप गार्डन बघण्यासाठी. श्रीनगरमधला आपला हा तिसरा दिवस आहे. मागच्या भागामध्ये आपण गुलमर्ग आणि सोनमर्ग इथला बर्फाच्छादित प्रदेश एक्सप्लोअर केलेला. आज आहे 26 मार्च 2005 आणि आजचं वैशिष्ट्य असं की आजच हे गार्डन पर्यटकांसाठी ओपन केलेलं आहे. पहिल्याच दिवशी सकाळी सकाळी आम्ही हे गार्डन एक्सप्लोअर करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. अजून काही तर आपण आता येऊन पोचलेलो आहोत या टुलिप गार्डनच्या जवळ. इथं आल्यानंतर आपल्याला हे जाणवतं की अजून हे टुलिप गार्डन पूर्णपणे बहरलेलं नाही आहे. इथे काही पॅचेस आहेत त्याला अजून फ्लावरिंग व्हायचं बाकी आहे. काही पॅचेसवरती छोटे मोठं फ्लावरिंग आपल्याला बघायला मिळतं. पूरी तरह नहीं खुला है ना, पूरी शुरुआती फेज है. हफ्ता भर लगेगा इनका पूरा स्वरूप आने में अपना. ये बस वही है, अपने में लग गया कि अपन कश्मीर श्रीनगर गए थे, ट्यूलिप देख के आ गए. ये ठप्पा लग गया बस. ठप्पा, हाँ उसी का पैसा है. देख लो भैया, हमने देख लिया, हम देख के आ गए हैं. फूला है कि आप बोल सकते बर्ड हो है कि फ्लावर है. अभी तो बर्ड है, ये बर्ड है लेकिन बर्ड पे ही आप अपना बोल सकते हो कि हम देख के आए हैं. बर्ड भी देखा है. अभी क्या ये लोग लगाते भी उस तरीके से है ना कि पहले दिन 30 दिन खिलता रहे. अल्टरनेट, हाँ एक एक क्यारी में अल्टरनेट लगाते हैं ना, 4 दिन का फर्क पड़े. इथून दूरपर्यंत आपण बघतो जिकडे तिकडे हे टुलिपचं प्लांटेशन केलेलं आहे. मागच्या काही भागामध्ये टुलिपची फुलं भरलेली आपल्याला दिसत आहेत. तर आपण हा संपूर्ण गार्डन आता एक्सप्लोअर करू आणि इथे काय काय आहे नेमकं ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. त्या व्यतिरिक्त ह्या टुलिप गार्डन संदर्भात तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. तर आपण सुरू करूया या टुलिप गार्डनचा जर्नी. तर आपण आता येऊन पोचलेलो आहोत टुलिप गार्डनच्या शेवटच्या टोकाला. हा भाग थोडासा उंचावर आहे. आपण इथून बघू शकतो की काही पॅचेसला आता टुलिपचा बहर आलेला आहे आणि बरेचसे पॅचेस अजून त्याला कळ्या पण लागायच्या आहेत. तर एकंदर सुरुवातीचा जो पिरियड आहे त्या पिरियडला आपल्याला अशाच पद्धतीनं हे टुलिप गार्डन बघायला मिळतं. शक्यतो एप्रिलमध्ये ह्या टुलिप गार्डनचा खरा नजारा आपल्या डोळ्यासमोर येत असावा. त्याचे काही फोटोज आपण या ठिकाणी तुमच्यासाठी नक्की टाकलेले आहेत. अनफॉर्च्युनेटली आम्हाला हा नजारा काही बघायला मिळाला नाही, परंतु तुम्ही या गार्डनमध्ये येताना नक्की तुमच्या डेट्स प्रॉपरली प्लॅन केल्या तर तुम्हाला
या पूर्ण बहरलेल्या तुलिप गार्डनचा आनंद घेता येईल. सो लेट अस मूव फॉरवर्ड. सो मंडळी, आता आपण आलेलो आहोत एका पॉईंटवरती जिथे वेगवेगळ्या पद्धतीची तुलिपची जी फुलं आहेत त्याच्या इथं कुंड्या डेकोरेट करून ठेवलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की तुलिपचे किती प्रकार आहेत किंवा त्याच्या किती प्रजाती आहेत, की त्याच्यात कुठले कुठले कलर्स आपल्याला बघायला मिळतात. त्याचं सुंदर सजावट या ठिकाणी करून ठेवलेली आहे. इथून आता आपण एक्झिट गेटकडे आपला प्रवास सुरू करणार आहोत. एकंदर काश्मीर टूर, तुलिप गार्डन किंवा इतर कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्हाला काही शंका असेल, तुमचे प्रश्न, तुमच्या शंका मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. वेल मंडळी, आता आपण काश्मीर टूरच्या इतर भागांमध्ये भेटू. पुढच्या भागामध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत श्रीनगरमधील लोकल साइट्स आणि काश्मीर टूर्समध्ये थरारक अनुभव देणारं पहलगाम. सो येणारे पुढचे भाग तुम्ही मिस करू नका. काश्मीर टूर संपल्यानंतर काश्मीर टूरचा लेखाजोखा घेणारा एक व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. तोही व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा. त्या व्हिडिओमध्ये आपण काश्मीर टूर्समध्ये आम्हाला आलेले अनुभव आणि ती काश्मीर टूर आपली कशा पद्धतीने प्लॅन केली पाहिजे किंवा त्यात काय टाळलं पाहिजे, काय त्यामध्ये आपण केलं पाहिजे, त्याचा डिटेल इन्फॉर्मेशन्स आपण त्याच्यामध्ये देणार आहोत. त्यामुळे काश्मीरचे
आमचे सिरीजमधले सगळे व्हिडिओ आपण क्रमाक्रमाने नक्की बघा आणि शेवटच्या व्हिडिओला आवर्जून तुमची उपस्थिती नोंदवा. तुमचे काही प्रश्न असतील काश्मीर टूर संदर्भात तर ते पुन्हा आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून आपण सर्व प्रश्नांची उत्तरं शेवटच्या भागामध्ये आपल्याला देऊ. धन्यवाद.